नमस्कार मित्रांनो, शेळी पालनाबरोबर आपली कोंबडी पालन आपण करू शकतो, व्यवसाय करू शकतो. हे विषय आपण घेतलेला आहे. तुम्हाला विषयामध्ये आम्ही तुम्हाला दोन्ही बी विषय सांगतो, कसे कसे नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मधात स्किप करू नका, काही नका. असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आमचे नवीन व्यवसाय, उद्योग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं. कहून तर तुम्हाला असे आम्ही नवीन तुम्हाला उद्योग दाखवतो. उद्योग असे आपले शेळी पालनाचे, कोंबडी पालनाचे. तर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं मित्रांनो. तर मित्रांनो, काय करायचं तुम्हाला एक सोपी सांगतो. आपले शेळी पालन असल्यामुळे त्या शेडमध्ये आपण शेडमध्ये एका एका साईडला कोपऱ्यामध्ये एक कप्प्यामध्ये आपल्या 10 कोंबड्या राहतात. त्या 10 कोंबड्या एका कप्प्यामध्ये राहिल्याच्या नंतर त्याला काय असतं मित्रांनो, त्याला काही जास्ती जागा लागत काय नाही. तर नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. तर मित्रांनो, कोंबडी पालन आणि शेळी पालन हे दोन्ही बी करू शकता, एकदाच करू शकता. म्हणजे असे संघ दोन्ही करू शकता मित्रांनो. त्याला काही जास्ती खर्च लागत नाही, काही नाही, काहीच नाही. तर काय, आपल्या एका शेळी पालनाच्या शेडमध्ये आपण एका कोपऱ्यामध्ये आपण एक कप्पा बारका, त्याला जास्ती जागा लागत नाही, काही नाही. त्या कप्प्यामध्ये आपले 10च कोंबड्या घ्यायच्या, त्याला जास्ती धान्य लागत नाही, काही नाही, काहीच नाही मित्रांनो. आणि काय असतं, शेळी पालनास बरोबर हे बी करू शकता आणि याला काय जास्ती खर्च लागू शकत नाही. काय आपलं गहू, तांदूळ, काही जे काय आपलं असं असं ते त्यांना कोंबड्याला लागतं मित्रांनो. खायचं धान्य ते त्यांना लागतं मित्रांनो. पण दोन्हीतून बी पैसा कमवू शकता मित्रांनो. 10 कोंबड्या घेतल्या, 10 कोंबड्याचे तुम्ही 2-3 महिन्याने, म्हणजे ते काय एवढं आपल्याला तिचा हे नाही किती, म्हणजे 10 कोंबड्याचे तुम्ही 20-30 कोंबड्या करू शकता मित्रांनो, एका वर्षामध्ये. बरं का मित्रांनो, एका वर्षामध्ये तुम्ही लय कोंबड्या कमवू शकता मित्रांनो. हे बी कोंबड्या पालक हे लय मस्त मित्रांनो, व्यवसाय चांगला आहे. कसं आहे, लोक म्हणतात एका एका याच्यावर माणूस भरोश्यावर बसू नये मित्रांनो. तर दोन्ही बी व्यवसाय चालू करायचे. तर कसे करायचे, दोन्ही व्यवसाय करताना ना संघ दोन्ही करायचे मित्रांनो, मागं पुढं नाही करायचे. 10 शेळ्या आणायच्या, 10 कोंबड्या आणायच्या. 10च्या शेळी पालन म्हणजे शेड बनवतो आपण, त्याच्यामध्ये कप्प्यामध्ये आपण कोंबड्याचं हे करतो मित्रांनो. त्याला काही जास्त जागा लागत नाही, काही नाही. तर कसं असतं, जागा लागत नाही तर आपण काय करतो मित्रांनो, तर जागा करण्यासाठी त्याला काही जास्त खर्च लागत नाही, काही नाही. आपलं पहिलं शेड राहतं, त्याला जास्त पैसा लागत नाही. त्या शेडमध्येच आपलं सगळं साहित्य त्याच्यामध्ये बसतं मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट काय असते मित्रांनो, आपल्या शेळ्याला गोचिडं होते, तर आपण औषधी वगैरे मारायचं गरज पडत नाही मित्रांनो. तेच कोंबड्या आपल्या गिचिडं खाते मित्रांनो. त्याच्यामुळे आपला ते खर्च वाचतो मित्रांनो. आपण काय करतो, पैशाच्या टायमात आहे ना खर्च करतो. आपण फवारणी, औषध येते, औषध फवारणीला जास्ती पैसे लागत नाही मित्रांनो, काय नाही. आपला याचे पैसे आपण वाचवायचे, जितके वाचन तितका आपला फायदा आहे मित्रांनो. त्याच्यापासून आपण लय काही पैसे कमवू शकतो. कोंबडी पालन आणि शेळी पालनामधून खूप पैसा कमवू शकतो, त्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकत नाही मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसं नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. कोंबडी पालन शेळी पालन हे कसा व्यवसाय आम्हाला कमेंटमध्ये सांगा.